सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे। तिसऱ्या परिसंवादासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया। 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये परिसंवाद पार पडला। या परिसंवादाचा विषय होता सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल। प्राध्यापक डॉक्टर राम रवनेकर जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये किनवटहून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, धाराशिवहून रवींद्र केसकर, बीडहून डॉक्टर सोपान सुरवसे, पैठणहून श्री अनिल देशमुख आणि कन्नडहून डॉक्टर रुपेश मोरे यांनी सहभाग घेतला होता। या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले। पाहुयात परिसंवादात विविध वक्त्यांनी मांडलेली आपापली मते। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। परिसंवादाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम मी या परिसंवादाचा जो विषय आहे तो सांगतो, सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल। परिसंवादक आहे रवींद्र केसकर सर, कारण केसरकर खूप गाजलेला असल्यामुळे चुकून माझ्याकडून केसरकर निघालो, पण ते केसकर आहे। काय जिभेला वळण जसा संस्कार होतो तसंच पडतं। तर रवींद्र शिवाजीराव केसकर पत्रकार, कवी, लेखक आणि व्याख्याते आहेत। ते 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे मुख्य कार्यवाह होते। उस्मानाबाद येथे पार पडलेल्या 97 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या झेंडीना या स्मरणिकेचे ते मुख्य संपादक होते। मराठवाडा साहित्य परिषद यांचे ते कार्यकारी सदस्य आहेत। माजी सेक्रेटरी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ, अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्था, दैनिक लोकसत्ता आणि दैनिक संचार या वृत्तपत्रांचा जिल्हा वार्ताहर म्हणून जवळजवळ 14 वर्षे त्यांनी कार्य केलेले आहे। सध्या डिजिटल माध्यमांचा अभ्यास आणि मुक्त पत्रकारिता ते करत आहेत। पुरस्कार सर्वांना खूप मिळाले आहे। वेळेच्या अभावी त्या पुरस्काराचा उल्लेख न करता मी आदरणीय रवींद्र शिवाजीराव केसकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे। असा उल्लेख केला, सामाजिक अधोगती ही ओठावर आणि जिभेवर पटकन कशी येऊन बसते याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून सुद्धा आपण याच्याकडे बघू शकतो। संत विचार सामाजिक अधोगतीला तारेल असं विधान या विषयाचं शीर्षक आहे। संत विचार म्हणजे काय, सामाजिक अधोगती काय म्हणजे काय, आता खरोखरच सामाजिक अधोगती आहे का, आणि जेव्हा संत विचार जन्माला आले त्यावेळची सामाजिक अधोगती आणि आत्ताची सामाजिक अधोगती एकसारखी आहे का, असा सगळा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं मला वाटतं। आपण अशा काळामध्ये संत विचाराबद्दल साकल्यानं बोलण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्या काळात संत विचार सत्याच्या मंडपातून सांगण्यासाठी किमान लाख आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपयाची सुपारी घेतल्या जाते। अशा काळात संत विचाराचं गांभीर्य नक्की काय हे सांगण्याची जबाबदारी पत्रकार असलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर येते। मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाहीये, पण जे वाचतो, जे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ज्या परिसरात उभं राहून आपण या विषयावरती अत्यंत गांभीर्यानं चर्चा करत आहोत, याच परिसरामध्ये या देवगिरीच्या पायथ्याला हेमाद्री नावाचा जो पंडित होता त्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ त्यावेळी लिहिला, ज्या ग्रंथामध्ये 2000 व्रतवैकल्यांचा एकूण सगळा धांडोळा मांडला होता। वर्षात दिवस आहेत 365, 365 दिवसामध्ये 2000 व्रतवैकल्य करायचे आहेत। मग या 2000 व्रतवैकल्यांमध्ये असलेल्या बहुदेवता किती, या बहुदेवतांच्या एकूण सगळ्या कर्मकांडामध्ये फसलेला जो इथला सगळा समाज होता,
ज्याला आपण बहुजन समाज म्हणूया, हे जे विशेषण आपल्याला गौतम बुद्धांनी दिलं तेच आपण घेऊया. या बहुजन समाजाच्या समोर 2000 व्रतवैकल्यांचा जो भला मोठा सापळा टाकलेला होता, तो सापळा पहिल्यांदा सैल करण्याचं काम इथं संत नामदेव या माणसानं केलं आणि एक खूप मोठा क्रांतिकारी विचार दिला. काय क्रांतिकारी विचार दिला? घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन, अनंत पूजिन, भावे वाळीन, म्हणे नामा. या 2000 व्रतवैकल्यांसाठी लागणाऱ्या साधन सामग्री, पैसा, सुविधा, कर्मकांड एका क्षणात ठोकरून दिली आणि नामदेव महाराजांनी सांगितलं भावे वाळीन. काही नाही गरजेचं, फक्त भाव महत्वाचा आहे. मग आजच्या अधोगतीला तारण्यासाठी हा विचार महत्वाचा आहे का? आत्ता मग आजच्या अधोगतीला तारण्यासाठी असा विचार कोण मांडतात? आजचे कवी मांडतात की, म्हणजे बहिणाबाईंच्या शब्दांकडे जायचं झालं तर नामदेव महाराजांनी जो भाव सांगितला तोच भाव बहिणाबाई चौधरी सांगत गेल्या की हिऱ्या मोत्यानं सजला मारवाड्याचा बालाजी, माझा विठ्ठलच बरा पाना फुलामध्ये राजी. पाना फुलात राजी होणारी जी उपासना आहे ती आम्हाला मान्य आहे असं सांगणारा संत विचार. आणि आज याच संत विचाराचा स्टँडअप कॉमेडी नावाचा बिझनेस करणारी सामाजिक अधोगती, अशा एका महत्वाच्या उंबरट्यावर आपण थांबलेलो आहोत. 2 प्रकारचं अन्न असतं, एक सकस असतं, एक फास्ट फूड असतं. सकस अन्न कष्ट केलेल्या माणसाला अजून ताकद देण्याचा प्रयत्न करेल. तो फास्ट फूडच्या युगामध्ये जसा विचार सकस असतो तसा फास्ट फूडचा विचार सुद्धा यायला लागला. हेच आपल्याला नीट कळून येत नाही. म्हणजे आत्ताच यांनी बोलताना जातीचा उल्लेख केला. आत्ता अलीकडे संत कुण्या जातीचा आहे याच्यावरून त्याच्या कीर्तनाचं वर्गणीची पट्टी द्यायची की नाही असा विचार करणारा आपला भोवताल. आणि वर्गणीची पट्टी तर दूरचीच गोष्ट, मग त्या संताची प्रतिमा आपल्या घरात लावायची की नाही, इतक्या टोकाला आपण गेलेले असताना मग संत नामदेवांनी तयार केलेला हा जो विचाराचा पोत आहे तो त्या काळाच्या कसोटीवर जर तपासून पाहिला तर त्यावेळेसची सामाजिक अधोगती काय होती? 2000 व्रतवैकल्यांना एका लाथेमध्ये झडकारून लावत असताना संत नामदेवाच्या समोर किती मोठा संघर्ष निर्माण झाला असेल. म्हणजे आता सहज जरी म्हटलं की अध्यक्षांचा समारोह अध्यक्षांनी अगोदर करावा तरी म्हटलं जाईल की प्रोटोकॉल आहे, असं नाही चालणार. 2000 व्रतवैकल्यांचा प्रोटोकॉल एका क्षणात बाजूला करून एकमेकांना माणूस म्हणून सामोरे जायचं आणि भावे ओवाळीन म्हणे नामा इतकं सोपं सांगणं. म्हणजे बघा, मला अजून छोटं उदाहरण करून सांगतो. तण माजलेलं असेल, खूप माजलेलं असेल आणि या माजलेल्या तणालाच आपण जर सकस समजत असू तर तण उपटून फेकणाऱ्याला आपल्याकडे वेड्या ठरवलं जातं. नामदेव महाराजांनी हे तण उपटलं, पण त्यावेळेचं जे तण होतं ते चांगल्या कणखर जमिनीत आलं होतं, त्यामुळे ते तण उपटून फेकत असताना नामदेव महाराजांच्या हाताला घट्टे पडले, तुकाराम महाराजांच्या हाताला घट्टे पडले. त्यांच्या कुटुंबात आणि त्यांच्या भोवती आलेल्या सगळ्या सवंगड्यांचे मृत्यू जर पाहिले तर हे सगळे मृत्यू अपघाती मृत्यू आहेत. मग हे सगळे मृत्यू अपघाती मृत्यू का असा प्रश्न जर आपल्या सगळ्यांच्या समोर आला तर सामाजिक अधोगती ठीकठाक करण्यासाठी इथं माजलेलं जे तण आहे, जे सनातन तण आहे ते उपटून काढण्याचं काम करणाऱ्या प्रत्येक संत विचाराच्या वाट्याला अशा पद्धतीचा संघर्ष आला. आता तर आपल्या भोवती माजलेलं जे तण आहे ते घट्ट जमिनीत नाहीये, ते वाळूत उगवलेलं तण आहे. एक झटका द्यायचा आहे, तो झटका देण्यासाठी आपल्याकडे तुकाराम महाराजांपासून मागे ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्या नामदेव महाराजांपर्यंत सगळ्यांच्या विचारांचा भला मोठा हत्यार आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. पण आपल्याला ते करायचं नाहीये किंवा आपली ती इच्छा नाहीये किंवा आपण एवढा भला मोठा काळ कोण घेऊन बसलं साहेब, एवढा भला मोठा काळ 10 मिनिटात सांगण्याची कसोटी आलेली आहे. मी तर म्हणतो 10 मिनिट सोडा बाजूला, 30 सेकंदाच्या रील मध्ये हे सगळं पाहायचं आहे आपल्याला सगळ्यांना. मग 30 सेकंदाच्या रील मध्ये हे सगळं पाहत असताना हे घेऊन कोण बसतं? म्हणजे आपल्याकडे रवी केसरकर म्हणले काय आणि केसकर म्हणले काय
याच्यात काही अर्थ नाही, पण केसकर म्हटल्यानंतर आडनावातून याच्या जातीचा किंवा धर्माचा बोध लागतो का याच्याकडे आपण पटकन जातो. नामदेवाच्या सुद्धा जातीचा बोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून जर मी हिंदी बोलायला लागलो तर अजून ठळक होईल, त्यातून जर मी दखनी बोलायला लागलो तर अजून ठळक होईल, त्यातून जर मी उर्दू बोलायला लागलो तर अजून ठळक होईल. माणसाच्या कर्तृत्वाची उंची त्याच्या कामातून मोजण्याऐवजी अपघातानं मिळालेल्या ओळखीतून मोजण्याची आपल्या सगळ्यांना प्रचंड घाण सवय लागली. याला सामाजिक अधोगती म्हणतात. आणि ही अपघाताची ओळख एका क्षणात उखडून काढण्याचं काम संत विचारानं आजपर्यंत केलेलं आहे, जे आता आपण सहजासहजी लक्षात घेत नाही. म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेला तो लहरी मोहम्मद उतरला आणि इथेच दिल्लीची राजधानी दौलताबाद मध्ये घेऊन आला, त्यावेळी त्याच्यासोबत खडी बोलणारा, हरियाणवी बोलणारा, अवधी बोलणारा, मैथिली बोलणारा सगळे आले आणि इथल्या दुकानात गेले असतील, त्यांची गरज असेल. या सगळ्यांच्या गरजेतून एक भाषा जन्माला आली जिला आपण दखनी म्हणतो. आणि या दखनी भाषेचे आद्य चरित्रकार म्हणून संत नामदेवाकडे पाहिलं जातं. संत नामदेवाच्या गाथेकडे जर गेलो, संत नामदेवांनी त्यांच्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलेलं जे पसायदान आहे ते जर पाहिलं आणि त्यांनी दखनी भाषेतून आपल्या समोर ठेवलेला जर विचार पाहिला, तर त्यावेळेसची सामाजिक अधोगती आणि आत्ता गोदा पट्ट्यामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून तयार झालेली सामाजिक अधोगती याच्यामध्ये काही वेगळा फरक नाहीये. हीन दीन जात मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुने काय को बनाया. हे नामदेवाला लिहावंसं वाटलं. मग आता याच्यापेक्षा वेगळं काय आहे? म्हणजे तन मेरी सुई मन मेरा धागा, ऐसा नामा शिंपी शोभा खेचर के चरण को लागा, असंही त्याला लिहावं लागलं. आणि नामदेवानं एकट्यानं नाही लिहिलं मायबाप हो. नामदेवानं गोरा कुंभाराला बोलवून घेतलं, नामदेवानं चोखा मेळ्याला घेऊन बोलवून घेतलं, नामदेवानं सावता माळ्याला बोलवून घेतलं, नामदेवानं जनाबाईला सुद्धा लिहायला लावलं. आणि या सगळ्या प्रभावातून एक कोवळं लेकरू सुद्धा नामदेवाच्या प्रभावातून लिहायला लावलं. कोण कोवळं लेकरू हे? ते बिदरचा बादशाह वखवकलेल्या नजरेने या कोवळ्या लेकराकडे पाहायचा. चाफेकळीसारखी सुंदर असलेलं हे कोवळं लेकरू गणिकेच्या पोटी जन्माला आलेलं, आणि बादशाची नजर याच्यावर गेली म्हणून त्या गणिकेलाही प्रचंड आनंद व्हायला लागला की आता या लेकराचा व्यवहार जर बऱ्यापैकी जमून आला तर आयुष्याचा उत्तरार्ध सुखात जाईल. या लेकराच्या लक्षात आलं की आपण या सगळ्यासाठी जन्मलेलो नाहीये. मंगळवेढ्यात जन्मलेलं हे छोटंसं लेकरू तिथूनच जवळ असलेल्या पांडुरंगाच्या दरबारात गेलं. वखवकलेली नजर, तीही बादशाची वखवकलेली नजर आपल्या शरीराची छळणी करू नये म्हणून पंढरीच्या दरबारात विठ्ठलाच्या पायरीवर गेलेल्या या लेकराच्या शरीराचे लचके तिथंच असलेल्या कोणी पहारेकऱ्यांनी तोडले. त्यावेळी या लेकराच्या मुखातून शब्द नाही साहेब, पोटातून रक्ताची ओकारीच बाहेर आली. आणि या लेकरानं लिहिलं, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे घरी गेले, मजलाही जाहले तैसे देवा. सामाजिक अधोगती म्हणजे काय माहिती का? प्रचंड आक्रंदन, प्रचंड वेदनेनं आपल्या आतला टाहो पोटातून बाहेर काढलेल्या गोष्टीला सुद्धा आपण भक्तिगीत करून त्याच्यावर टाळ्या वाजवू लागलो. पहिली आम्ही बालवाडीत गेलेलं पोरग जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा जसं म्हणतोय ना, तसं आपण संतांचे अभंग घरामध्ये बसून म्हणतो. याच्या इतकी वेगळी सामाजिक अधोगती काय असते? याच्यापेक्षा वेगळी सामाजिक अधोगती काय? म्हणजे आपल्याकडे संत विचार आपल्या कवितांमध्ये घेऊन या ठिकाणी असलेल्या सामाजिक अधोगतीला आरसा दाखवण्याचं काम अनेक आधुनिक कवींनी केलं. रुद्राक्षाच्या गळात माळा, लाविलेस तू भस्म कपाळ्या, कधी न घेऊन नांगर हाती, पिकवलेस मातीतून मोती, हाया भाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी, कुठे शोधीशी रामेश्वरन, कुठे शोधीशी काशी. म्हणजे इतका चांगला संत विचार आपल्या डोक्यात माजलेलं अध्यात्माचं चुकीचं तण उपटून काढण्यासाठी लिहिला. त्याचं देवळातच आपण सगळ्यांनी भक्तिगीत करून टाकलं. याला म्हणतात सामाजिक अधोगती. आणि ही सामाजिक अधोगती जर बाहेर काढायची असेल तर संत विचाराच्या मूळ अर्थापर्यंत जावं लागेल. मगाशी म्हटल्यासारखं जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा म्हणायला अजिबात अक्कल लागत नाही. अक्कल लागते विचाराबरोबर अर्थाचा पोत नीट समजून घ्यायला. आणि अर्थ समजून घ्यायचा असेल तर मग सत्याची काय गरज आहे? त्याला स्वतःचा मेंदू लागतो. इथून बाहेर जात असताना मी जसं माझ्या स्वतःच्या 2 पायावर चालत बाहेर जाणार आहे, तसंच आपल्या स्वतःच्या मेंदूनच आपण विचार करायचा आहे. हेच तर संतांनी सांगितलं. म्हणजे सगळ्यात अगोदर हे सांगितलं तथागत गौतम बुद्धानं काळाच्या, विज्ञानाच्या,
वयाच्या कसोटीवर घासून तपासून पहा. मी सांगतोय म्हणून डोळे झाकून अजिबात विश्वास ठेवू नका. काळाच्या कसोटीवर टिकलं तर ते स्वीकारा. हेच तर सगळ्या संतांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? आता सगळे सांगणारे आणि बोलणारे आपल्या भोवती संतांचे पायीक म्हणून सगळे येत असताना तुकाराम महाराजांच्या एक अभंगातला एक तुकडा मला खूप महत्वाचा वाटतो. त्याच्यावर मी थांबतो जर वेळ झालेली असेल तर. 5:28 1 मिनिट जास्त झालं का? ओके, या ओळीवर मी थांबतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. अहंकाराचे अज्ञानाचे ढग दाटून आला की स्वार्थाचा मोर आपोआप पिसारा फुलवून नाचायला लागतो. हेच विवेकाचे सदाचरणाचे ढग दाटून आले की माणसाच्या आत असलेला सत्सद विवेक जागा होतो. आणि हा सत्सद विवेक मी काय सांगतो, तुम्ही काय ऐकता याच्यावर विसंबून नाही, तर तुमचा आणि माझा अनुभव किती अस्सल आहे याच्यावर अनुभव आहे, याच्यावर अवलंबून आहे. तुकाराम महाराजच आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की मैथुनाचे सुख सांगितल्या शून्य, अनुभवाविन कळू नये. मैथुनाचे सुख तुम्ही कितीही ओरडून सांगितलं तर अनुभव घेतल्याशिवाय ते अजिबात कळत नाही. संत विचार सुद्धा ऐकून कळत नाही, तो अनुभवावा लागतो. तो अनुभवला की घराच्या आत 7 काळजाच्या आत मुक्कामी येऊन बसतो. आणि 7 काळजाच्या आत मुक्कामी बसलेला संत विचार कुठल्याही सामाजिक अधोगतीला सहज ठोकरून काढण्याचं धाडस बाळगतो. मग तो केसरकर नावापासून सामाजिक राजकीय परिस्थितीपर्यंत उद्भवलेला काळोख असो, या काळोखाला दिवा दाखवण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानानं खूप ताकदीनं दिलेलं आहे. हे पसायदान अनुभवावं हीच या मंचाच्या समोर अपेक्षा व्यक्त करून आपली सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. सर म्हटले की संत साहित्याचा मी काही अभ्यासक नाही, पण मला वाटतं एक पत्रकार म्हणून सामाजिक अधोगती सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य.